मंडळीचं कसं काय सरकारी निवांतमध्ये फर्स्ट क्लास. तर मी तर आता निघालो मी शेताकडे. हे शेत आपलं शेत आहे. इथं मस्तपैकी थोडंसं शेतामध्ये आपलं असं काम राहतं, त्याच्यामुळे यावं लागतं शेतामध्ये रोज रोज. तुम्हाला तर माहिती आहे शेतकऱ्यांचं कसं शेतामध्येच राहावं लागतं डेली. हे बघू शकता शेतात आलेलो आहे. आता एक कापसाचं गटूड आहे खाली. कापसाचं गटूड न्यायचे. तर बघू शकता आता मस्त हे काही शेत आहे आपलं. एक बघा कापूस डबल दुसरी वेचणीचा फुटलेला आहे. तर आता जातोय खाली कापसाचं गटूड आणायला. तर बघू शकता हे कारीचं झाड. काय कार्य आता पावसाळ्यामध्ये कार्य होते. तर असताना मध्ये लिंबाचं झाड आहे. बघू शकता आपलं मस्तपैकी. तर बघू शकता इथं पण मस्त हे यावर मस्त आहे. आता डब्बल फुलं आहेत कापसाला. 21 निघून इथं बघा कसा नंबर 1 कापूस हिरवागार. टोटल कापूस हिरवागारच आहे. बघू शकता मागचा मोठा जांभळा येतो. ऊस कापूस पण ऊस आहे. बघू शकता कापूस नंबर 1 आहे. ऊस पण आहे. हिरवागार पण आहे. आपला नंबर 1 का मंडळीचं कसं काय सरकारी निवांतमध्ये फर्स्ट क्लास. तर मी तर आता निघालो मी शेताकडे. हे शेत आपलं शेत आहे. इथं मस्तपैकी थोडंसं शेतामध्ये आपलं असं काम राहतं, त्याच्यामुळे यावं लागतं शेतामध्ये रोज रोज. तुम्हाला तर माहिती आहे शेतकऱ्यांचं कसं शेतामध्येच राहावं लागतं डेली. हे बघू शकता शेतात आलेलो आहे. आता एक कापसाचं गटूड आहे खाली. कापसाचं गटूड न्यायचे. तर बघू शकता आता मस्त हे काही शेत आहे आपलं. एक बघा कापूस डबल दुसरी वेचणीचा फुटलेला आहे. तर आता जातोय खाली कापसाचं गटूड आणायला. तर बघू शकता हे कारीचं झाड. काय कार्य आता पावसाळ्यामध्ये कार्य होते. तर असताना मध्ये लिंबाचं झाड आहे. बघू शकता आपलं मस्तपैकी. तर बघू शकता इथं पण मस्त हे यावर मस्त आहे. आता डब्बल फुलं आहेत कापसाला. 21 निघून इथं बघा कसा नंबर 1 कापूस हिरवागार. टोटल कापूस हिरवागारच आहे. बघू शकता मागचा मोठा जांभळा येतो. ऊस कापूस पण ऊस आहे. बघू शकता कापूस नंबर 1 आहे. ऊस पण आहे. हिरवागार पण आहे. आपला नंबर 1 का बार व्हिडिओ कापसाच्या झाडामुळे व्हिडिओ कट होऊ लागला. त्याच्यामुळे एकदम खाली आलो होता वावरामध्ये दिसत, त्याच्यामुळे व्हिडिओ चालू केलेला आहे. तर बघू शकता आपल्या ठिकाणी यावर्षी खूप जास्त पाऊस काळ झाल्यामुळे ताण झालेलं आहे. कुरडू वगैरे बघू शकता पुऱ्या वावरामध्ये कुरडू झालेलं आहे. तर कसं आहे माहिती आहे आता आपण खाली जातो आहे. बोर भेटलेला होता तिथं बोरीचा का जातोय खाली. खाली आल्याच्या नंतर तुम्हाला मी एक झाड लावतो झेंडूचं, ते पण दाखवणार आहे तुम्हाला. त्या झाडा खाली बघू शकता इथे ह्या पोलापाशी मी पावसामध्ये 4 झेंडूची झाडं लावली होती. ते लावल्यामुळे आता तर ह्या बागेस ना नंबर आलेले आहेत पावसामुळे वगैरे, त्याच्यामुळे चांगले झालेले आहेत. बघू शकता मी तर ह्याला 2-3 कळ्या लागलेल्या आहेत. बघू शकता कळ्या हे पण इथूनच्या इथपर्यंत आहेत. इथलं पण कापूस नंबर काय, इथला पण आपला खाल्ला फुटलेला कापूस यावर्षी खूप जास्त फुटलेला आहे. का बरं की पावसाने वारामध्ये ऊस दिलं नाही, त्याच्यामुळे कापूस फुटलेला आहे. तर आपल्याला ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.